नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते. दुधी भोपळा खायचं म्हटलं की मुलं नक्कीच नाक मुरडतात. कुठल्याच मुलांना दुधी भोपळा फारसा आवडत नाही, पण अशा पद्धतीने जर आपण त्यांना वेगळं काहीतरी टेस्टी बनवून दिलं तर ते नक्कीच खातील. सो आज आपण बघणार आहोत मस्त असे दुधीचे मुटके किंवा दुधीची मुठ्या किंवा दुधीची वडी. सो करायला अगदी सोपी आहे, खायला खूप टेस्टी आहे. सो यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे, कशा पद्धतीने बनवायचं आहे, चला तर मग बघून घेऊया. सो यासाठी आपल्याला लागणार आहे दुधी. तर दुधी मी इथे ऑलरेडी किसून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, अर्धा लिंबू, दही, जिरे, तीळ, लाल तिखट मी थोडंसं कमी घेतलेलं आहे कारण आपण हिरवी मिरची पण इथे घेतलेली आहे. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. त्याचप्रमाणे हळद, चवीनुसार मीठ, थोडीशी मोहरी, तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ नको असेल तर तुम्ही इथे रवा ऍड करू शकता. त्याचप्रमाणे बेसन. सर्वात आधी आपण इथे दुधी घेणार आहोत. यामध्ये आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही रवा ऍड करू शकता किंवा रवा नसेल तर ते स्किप करू शकता. त्याऐवजी ज्वारीचं पीठ वगैरे जे अवेलेबल आहे आपल्याकडे तर ते इथे ऍड करायचे. थोडेसे जिरे, भरपूर असा लसूण, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, मस्त अशी कोथिंबीर, त्याचप्रमाणे दही, बेसन. सो इथे आपल्याला लिंबू ऍड करायचं आहे. तर इथे लिंबाचा रस अशा पद्धतीने काढून घ्यायचा जेणेकरून यातल्या बिया वगैरे आहेत त्या अशा पद्धतीनेच इथे हातावर राहतात. सो यामध्ये सुरुवातीलाच पाणी आपल्याला ऍड करायचं नाहीये कारण इथे आपण दही वगैरे घेतलेलं आहे. सो त्यामुळे इथे आपल्याला पाणी लागत नाही. आवश्यकता असेल तरच पाण्याचा वापर करायचा आहे. सो मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. सो हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे. तर मी इथे एका प्लेटमध्ये तेल घेतलेलं आहे. हे सगळीकडे व्यवस्थित आपण लावून घेऊया. सो हे मिश्रण आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायचे कारण आपण हे वाफवून घेणार आहोत. सो सगळं मिश्रण इथे आपण काढून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचे. सो हे आपण आता वाफवून घेणार आहोत. यावर मी घालणार आहे थोडेसे तीळ, सो हे मिश्रण आपल्याला वाफवून घ्यायचंय. सो इथे एका कढईमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे, त्यावरती आपल्याला ही प्लेट ठेवायची आणि झाकून साधारण 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. आपण हे काढून बघूया. सो आपण चेक करून बघूया. अजिबात पीठ लागलेलं नाही, याचा अर्थ हे झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि साधारण एक 5 मिनिट आपण हे थंड करून घेणार आहोत. सो हे आता गार झालेलं आहे. आपण हे कट करून घेणार आहोत. हवे त्या आकारामध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता. तुम्हाला वड्या करायच्या असतील तर वड्याच्या आकारामध्ये कट करू शकता.
मी हे अशा पद्धतीने इथे हे कट करून घेत आहे. तयार केलेले वडे आपण थोडेसे तेलामध्ये परतून घेणार आहोत. तर इथे मी साधारण 1 चमचा तेल घेतलेला आहे. तेल किंवा तूप तुम्ही काही वापरू शकता. तेल इथे व्यवस्थित तापलेलं आहे. त्यामध्ये आपण घालणार आहोत सर्वात आधी मोहरी, जिरे, थोडीशी हिरवी मिरची, सोबतच तीळ. आपण इथे वड्या तयार करून घेतलेल्या आहेत. वडे यामध्ये सोडायचे आहेत. मस्त असं तेलावर हे परतून घ्यायचं. तुम्हाला तेलावर न परतता खायचे असतील तर तशा देखील तुम्ही ह्या वड्या किंवा हे मुटके अशाच पद्धतीने खाऊ शकता. मस्त हे तयार झालेलं आहे. गॅस बंद करायचा. यावर आपण घालणार अगदी थोडीशी कोथिंबीर. अशा प्रकारे हे आपले दुधीचे मुठिया किंवा दुधीचे मुटके किंवा दुधीची वडी तुम्ही काही म्हणू शकता. हे पटकन तयार होणारी डिश आहे. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मुलं जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांना छोटीशी भूक लागलेली असते, अशा वेळी देखील तुम्ही देऊ शकता. मस्त अशी रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारची छान छान चमचमीत रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. प्रेमाने बनवा, प्रेमाने खाऊ घाला. धन्यवाद.